जाते. तुम्हाला माहीतच असेल, नुकत्याच सीरियामध्ये एक मोठी घटना घडली आहे. सीरियामध्ये बशार अल असद यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतरनं उयगुर गटांचे मुख्य लक्ष आहे की चीनमध्ये एक नवीन देश तयार करणे, जो ईस्ट तुर्किस्तान म्हणून ओळखला जाईल. उयगुर मुसलमानांनी उघडपणे शपथ घेतली आहे की त्यांनी सीरियामध्ये जे केले आहे तसेच ते आता चीनमध्ये करतील. आजच्या काळात या विषयावर जगभरातील माध्यमांमध्ये चर्चा होत आहे, ज्यात म्हटले आहे की सीरियामध्ये यश मिळाल्यानंतरनं उयगुर गटाने चीनला थेट इशारा दिला आहे. त्यांनी एका व्हिडिओद्वारे सांगितले आहे की त्यांचे पुढील लक्ष चीन आहे. सीरिया आणि चीनमध्ये हजारो किलोमीटरचे अंतर आहे. यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो की उयगुर मुसलमान जे सहसा चीनच्या काही विशिष्ट भागांमध्ये आढळतात आणि त्यांच्यावर चीनने प्रचंड अत्याचार केले आहेत, ते सीरियामध्ये कसे पोहोचले? आणि अमेरिकेसह काही देशांनी चीनवर उयगुर मुसलमानांच्या नरसंहाराचे आरोप लावले आहेत. अनेक उयगुर मुसलमान चीन सोडून इराक किंवा इतर देशांमध्ये गेले. तेथे त्यांनी प्रशिक्षण घेतले, शस्त्रे चालवायला शिकले आणि नंतर सीरियामध्ये आपल्या उद्दिष्टांची पूर्तता केली. सीरियामध्ये एचटीएस नावाच्या गटाने सध्या मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र त्यामागे इतर अनेक गटही सक्रिय होते. उयगुर मुसलमानांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सीरियामध्ये मोठ्या गोंधळाची स्थिती आहे. बशर अल असद यांचे सरकार अस्थिर झाल्याने विविध गट जमिनीवर कब्जा करत आहेत. उदाहरणार्थ, इस्रायलने अलीकडेच सीरियाच्या गोलन हाईट्स भागावर कब्जा केला आहे आणि तिथे आपल्या सैन्याची तैनाती केली आहे. या परिस्थितीत उयगुर गटाचे पुढील लक्ष चीन आहे. मात्र प्रश्न राहतो की हे गट चीनपर्यंत कसे पोहोचतील? त्यांना पैसा, संसाधने आणि मदत कुठून मिळेल? याबद्दलही माहिती हळूहळू समोर येत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनीही हे स्पष्ट केले आहे की सीरियामध्ये एचटीएस गट यूएस सरकारशी संवाद करत आहे. इस्रायलच्या नेतन्याहू यांनीही एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की सीरियामधील बशर अल असद यांना हटवण्याच्या योजनेत त्यांचा हात होता. यातून स्पष्ट होते की सीरियामधील अस्थिरतेचा आणि उयगुर गटाच्या हालचालींचा जगभर परिणाम होऊ शकतो आणि चीनसारखा ताकदवान देशही या परिस्थितीत सतर्क राहण्याची गरज आहे. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.